वाक्य पाठाच्या पलीकडे एक माणूस असतो, त्याचं पेमेंट तुम्ही घेत असता. मला अजूनही खूप लोकांचं असंच म्हणणं आहे की मी सगळी वाक्य मला पाठ आहेत आणि मी अभिनेता झालो होतो. मला वाटतं की ती कपाळ मोक्षाच्या दिशेने वाटचाल आहे. आणि आपण अलीकडच्या काळात म्हणतो की आम्हाला मनोरंजन पाहिजे, आम्हाला मनोरंजन पाहिजे. आम्ही दिवसभर जॉब करत असतो आणि आम्हाला 2 घटकेची करमणूक पाहिजे असते. मला अजूनही हे एकदा विचारायचं आहे की 2 घटकेची करमणूक म्हणजे काय? तर 2 घटकेची करमणूक म्हणजे फक्त हसणं आहे का? आपल्याला फक्त हसायला आवडतं. मला असं वाटतं की सारखं आणि मला वाटतं प्रेक्षकांनीही आपण नेहमी म्हणतो की नाटक वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे, नवीन नवीन नाटकं आली पाहिजे, नवीन नवीन विषय आले पाहिजेत, पण नवीन आलेले विषय बघितले पण पाहिजे. हाय हॅलो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि सध्या एक रंगभूमीवर नवीन करून नाटक दाखल झालेलं आहे 217 पद्मिनी धाम. आणि त्यानिमित्ताने मिलिंद सर आपल्या सोबत आहेत. मिलिंद सर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर काय सांगाल, ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली? या सिनेमाचे या नाटकाचे सूत्रधार कल्पेश बाविस्कर त्यांनी मला संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की असं असं नाटक आहे आणि रत्नाकर मतकर यांच्या कथेवर. मलाही खूप दिवसापासून नाटक करायचंच होतं. अबीर गुलाल नावाचं नाटक मी फार पूर्वी केलं होतं. त्यानंतर मध्ये एक अंतराय आला होता म्हणजे मग ती थांबल्यासारखं झालं होतं. कारण रंगभूमी नाटक काय हा मला ते रियाज वाटतो कलाकाराचा. म्हणजे जसं संगीतकार, बासरीवाले, तबला, हार्मोनियमवाले रोज सकाळी रियाज करतात. 1-2 तास ते वाद्य घेऊन बसतात आणि त्याचा रियाज करतात. नट काय रियाज करतात? नटासाठी काय रियाज असतो? तर नटासाठी नाटक हा त्याचा रियाज असतो. नाटकाला पुन्हा तपासून बघायला लागतं. आणि पुन्हा तपासून बघण्यासाठी की नाटक हवं, व्यावसायिक हवं, तिथं सगळ्या प्रेक्षकांसमोर तुमचा लेखाजोखा तुम्हालाच पाहता येईल, त्यांनाही पाहता येईल आणि तुम्हालाही स्वतःला बघता येईल की तुम्ही आत्ताच्या घडीला कुठे उभे आहात. कारण आजच्या घडीला अपडेट राहणं फार गरजेचं आहे. कारण आता नक्की नाट्यप्रवाह कुठे चाललेला आहे. कारण आपण एकांक स्वर्णामध्ये बघतो की रोज नवीन नवीन मंडळी येतात, नवीन त्यांचे अप्रोच आहेत नाटकाचे सादर करणार. हे नाटक जेव्हा आलं मी त्यांना म्हटलं की रत्नाकर मतकरींची कथा आहे तर ती कथा मला द्या. ती कथा 8 पानांची आणि मला ती कथा काय मतकरी म्हटलं तर काय आपण बोलणार काय? मतकरी हे इथेच सगळं आहे. पण मग 8 पानांच्या कथेचं नाटक कसं करणार 2.5 तासाचं? तर हा एक मोठा इश्यू होता. मग मला त्यांनी ते वाचून दाखवलं, ते ऐकलं, मला आवडलं. त्यातल्या मग नंतर तालमी दरम्यान काही दुरुस्त्या थोडं ते होत असतं, ते कायम डागडुजी ती असतेच म्हणजे. आणि मला नेहमी असं वाटतं की भूमिका करताना कुठलीही भूमिका वाचल्यावर, ऐकल्यावर ह्याच्यामध्ये तुम्हाला खोदकाम करायला किती जागा आहे, तुम्हाला त्याची कशीदाकारी करायला, भरतकाम करायला, विणकाम करायला तुम्हाला वैयक्तिक नट म्हणून किती जागा आहे. कारण वाक्यपाठ सगळेच करतात. वाक्यपाठाच्या पलीकडे एक माणूस असतो, त्याचं पेमेंट तुम्ही घेत असता. मला अजूनही खूप लोकांचं असंच म्हणणं आहे की मी सगळी वाक्य मला पाठ आहेत आणि मी अभिनेता झालो होतो. मला वाटतं की ती कपाळ मोक्षाच्या दिशेने वाटचाल आहे सगळी ती. तर मला वाटतं की आपल्याला किती जागा आहे ह्याच्यामध्ये आणि आपण काय ह्याच्यामध्ये फ्लेवर ॲड करू शकतो. कारण आजच्या काळामध्ये की खलनायकाची भूमिका थोडी ही त्याच थाटाची भूमिका आहे. मी अनेक नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये खलनायक केलेले आहेत. पण दरवेळेस करताना कटाक्षानं मी पाहिलेलं आहे की जरी तो खलनायक असला, त्यांची वाक्य जवळपास कमी अधिक प्रमाणात जमा खर्चाच्या हिशोबाने पाहिलं गेलं तर तुला मारून टाकीन, तुला बघून घेईन, कापून टाकीन, मारून टाकीन, ह्याच्या पलीकडे खलनायक काय बोलत नाही. पण हेच पुन्हा म्हणताना हेच वेगळ्या पद्धतीने कसं म्हणता येईल, हेच पुन्हा नव्या पद्धतीने कसं सादर करता येईल, हेच पुन्हा ते नवं कसं वाटेल, त्याचं वेष्टन कसं नवं असेल, त्याचं आवरण कसं नवं असेल, कवच नवं असेल. तर मला असं वाटलं की इथे ते आहे. आणि या सगळ्यांसोबत ऋतुराज आणि अमृता हे दोन्ही अतिशय अप्रतिम अभिनेते आणि ती मुलगी अतिशय अप्रतिम अभिनेत्री. ते आम्हाला व्यावसायिक नाटक करतो असं जरी करत असलो तरी आम्हाला असं कधी फील नाही आलं की आम्ही व्यावसायिक नाटक करतो. तर तुमच्या भोवताली कोण आहे हे फार अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला कोणासोबत परफॉर्म करायचं आहे, कोणासोबत तुम्हाला सामोरं जायचं आहे एवढ्या सगळ्या मोठ्या 1000 प्रेक्षक वर्गाला. तर एक टीम म्हणून एक दिग्दर्शक नचिकेत आमचा लेखक आहे, संकेत पाटील जो दिग्दर्शक आहे तो लेखकही आहे आणि या लेखक द्वयींनी हे नाटक लिहिलेलं आहे. मला वाटतं की फार उत्तम जुळून आलं सगळं. आणि आपण अलीकडच्या काळात म्हणतो की आम्हाला मनोरंजन पाहिजे, आम्हाला मनोरंजन पाहिजे. आम्ही दिवसभर जॉब करत असतो आणि आम्हाला 2 घटकेची करमणूक पाहिजे असते. मला अजूनही हे एकदा विचारायचं आहे की 2 घटकेची करमणूक म्हणजे काय? तर 2 घटकेची करमणूक म्हणजे फक्त हसणं आहे का? आपल्याला फक्त हसायला आवडतं. मला असं वाटतं की सारखं काय हसायचं असतं. आणि जरी हसायचं असलं तरी हसायला आपल्याकडे बाकीची नाटकं आहेत. त्या हसण्याच्या पलीकडं एक मनोरंजन आहे आणि त्याला जोडून काही माणसांची जगणे असतात. मला वाटतं की ते जगणे तपासून बघायला पाहिजे, जगण्याच्या जवळ जाऊन बघायला पाहिजे. अशी ही माणसं या तलावर आहेत की फार मिझरेबल लाईफ ते जगतात, की ज्यांचं जगणं आपल्याला माहीत नाही. त्यांच्या काळजाला हात घालून त्याचं जगणं असं काढून पुस्तकाच्या रूपानं, नाटकाच्या रूपानं आपण ज्या पब्लिकसमोर मांडतो तेही एक रंजन आहे. तर हे सगळं अशी पात्र, एक ऋतुराज जे पात्र करतो ते, किंवा ती मुलगी, किंवा मी जे पात्र करतो ते, ही अशीच माणसं की जी याच्या आधी नाटकात कधी आलेली नाही.
तर अशी ज्यांचा रेफरन्सच कुठे नाही अशी पात्र तुम्ही जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर करता तेव्हा तुम्हाला थोडा अभ्यास लागतो. त्यासाठी रिसर्च, तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव, आत्तापर्यंत केलेल्या चुका, ह्या सगळ्यांचा मिळून एक भूमिकेसाठीचा अभ्यास असतो. तो ह्या निमित्तानं करायला मिळाला. आज 14वा 15वा प्रयोग आहे आणि पहिल्या प्रयोगापासून या नाटकाला उत्तम प्रतिसाद आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांनीही आपण नेहमी म्हणतो की नाटक वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत, नवीन नवीन नाटकं आली पाहिजेत, नवीन नवीन विषय आले पाहिजेत, पण नवीन आलेले विषय बघितले पण पाहिजेत. कारण मशागत मनाची आम्ही करतोच आहे, पण ती मशागत करून घ्यायला मनाला तयार करायला पाहिजे. प्रेक्षकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी सुद्धा यायला पाहिजे. येऊन या, नाही आवडलं तर सांगा नाही आवडलं, पण आल्याशिवाय आपल्या मनात तो बंध जुळणार नाही. आणि स्नेहबंध जुळत नाही तर नाटक होत नाही. कारण आपण असं म्हणतो की मराठी माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, 3 जण जमले की नाटक करतात. ते तसं आहे, आपली परंपरा आहे. ही परंपरा आपण एकमेकाच्या हातात हात घालून जायला पाहिजे, एकमेकाच्या मागे जाण्यापेक्षा एकमेकांसोबत जाऊन हे पाहायला पाहिजे. नक्कीच. आणि आपण पाहतो की तुमचं प्रत्येक विलन हा काहीतरी ट्रेडमार्क असतो विलनला, की त्याला एक विशिष्ट शैली दिलेली असते किंवा विशिष्ट वस्तू दिलेली असते. तर यामध्ये तुम्हाला बासरी दिलेली आहे, बरोबर ना? पोस्टमध्ये दिसलं की बासरीवाला खलनायक, तर ते कसं? ते पहिल्याच दिवशी जेव्हा नाटक वाचलं तेव्हा नाटक वाचन संपल्यावर मला म्हटलं की आपण ही लकप ठेवा. तर याच्या आधी मी 1-2 ह्याच्यामध्ये तू गातो असं केलं होतं. मग ते रिपीट होईल, मग काय करता येईल, मग तो बासरी वाजवतो. आणि तो काय वादक विदक नाही, तो काही पारंगत नाही. पण काही लोकांना, जसं खूप नटांना शेवट पण कळत नाही की आपला अभिनय येत नाही, तसं काही वादकांना शेवट पण कळत नाही की आपल्याला वाजवता येत नाही. तसं आहे. तर त्या काहीतरी एक वेगळं त्याला, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वेस्टर्न, एक त्याला एक जोडकाम करायला ते वेगळं वाटलं पाहिजे. नाही तर साचा एकच होऊन जातो आणि मग तेच पुन्हा करायचं असेल तर आपण म्हणतो रिंग मास्टरने शिकवल्यावर कुत्राही तेच करू शकतो. तुम्ही माणूस आहात, माणूस असणं लक्षणे हे आहे. तुम्ही म्हटलं की बऱ्याच वर्षानंतर तुम्ही नाटक करताय, तर आता जेव्हा नाटक तुम्ही करताय तर तुम्हाला काय वाटतं किती पद्धतीने नाटक बदललंय? आता तंत्र फार प्रगत झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं की आपण जेव्हा पूर्वी माझ्या कॉलेजच्या काळात आम्ही जेव्हा नाटक करत असो तेव्हा व्हिडिओ कॅसेट, आपलं ऑडिओ कॅसेट होत्या. मग त्या रेनॉल्ड्सच्या पेन्स त्याला क्यू करायला लागायचा. पण आता इतकं आधुनिक आलेलं आहे, इतकं म्हणजे हाताच्या बोटावर सगळं होतं की म्हणजे पूर्वी रिवाइंड करा, मग ते तुटणार ते रिबेन, मग तिला जोडा. पण आता खूप आधुनिक आलेलं आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओज आलेले आहेत. ह्या नाटकात गाणी आहे, या नाटकात संगीत आहे, स्पेशल इफेक्ट्स आहेत, एवढे मोठे मोठे लाईट्स आहेत. पूर्वी डिमर हाताने फिरवायला लागायचे, डिमर हाताने वर खाली करायला लागायचे. आता पल्सर नावाचं नवीन यंत्र आले. तुम्ही आता अखंड नाटक प्रोग्राम करून ठेवू शकता. 2.5 तासाचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या त्या मशीनवर, पल्सरवर प्रोग्राम करून ठेवू शकता. इंटेन्सिटी सकट, इतकं सगळं बदललेलं आहे. आणि ह्या सगळ्यांसोबत जाताना फार मजा येते, कारण हे जुळून घ्यायला लागतं. कारण एक क्यू चुकला की सगळं पुढचं चुकत जाते आणि एक कवायत अंतरावी लागते प्रेक्षकांसमोर. जरी ती कवायत असली पण ती कवायत आहे असं नाही वाटलं पाहिजे. हे सगळ्या टीमचं यश असतं. बरोबर. पाहतो की सर्व याच्यामध्ये ऋतुराज असेल, अमृता असेल, हे कलाकार म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे. पण एक नवीन फळी तुमच्याबरोबर जेव्हा रंगमंचावर असते तर तो त्यांच्याकडून तुम्हाला काय त्यांची एनर्जी पाहून वाटतं? खूप आहे त्यांच्याकडं. म्हणजे ते सतत पाहत असतात. त्यांचा अप्रोच नवीन आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाटक होतं, आपण म्हणतो पृथ्वीराज कपूर जेव्हा नाटक करायचे तेव्हा सलीम असं एक लांब दीर्घ मोठं बोलायचे. मग दिलीप कुमारांनी एक वेगळी शैली आली, संयत शैली होती. मग त्या शैलीचा समन्वय साधला मिस्टर बच्चन यांनी की ते दिलीप कुमार पण करतात आणि ते आधुनिक हे पण करतात. मग नवाज आले, मग मनोज वाजपेयी, नंतर पंकज त्रिपाठी. ही अशी एक मांदियाळी नाट्याची ज्यांना आपण स्थित्यंतर बघू शकतो अभिनय. तर ही नवीन मंडळी वेबसिरीजच्या माध्यमातून, वेबसिरीजनी अभिनयाचे एक नवीन अध्याय मांडले. म्हणजे एखाद्याचं जगणं किती खरं असावं, एखाद्याचं बोलणं किती खरं असावं हे आपण प्रत्येक वेबसिरीजमध्ये बघतो. त्याच्यामुळे सगळ्या व्याख्या बदलल्या त्या. आणि नाट्यतंत्र किंवा कलातंत्र काय, की कुठली कला काय, कुठली त्याला भिंत नसते. चौकटीत ही ह्याला म्हणतात अभिनय, किंवा हे आहे दिग्दर्शन, किंवा हे आहे नाट्यलेखन, अशी चौकट नसते. उलट चौकटी मोडणं ही कला असते. त्या बांधलेल्या भिंती मोडणं ही कला असते. खरं म्हणजे आपणच बांधलेली भिंती आपण बोलणं ही जास्त उजवी कला आहे. तर हे त्यातनं हे बघत असतात आणि त्या बघण्यातनं त्यांच्याकडे नवतेचा जो उत्साह त्यांच्याकडनं पाहायला मिळतो. आणि त्यांच्यासोबत जुळून घेताना खरं म्हणजे आमच्या वयामध्ये फार अंतर नाही, फक्त काही वर्ष आधी मी ग्रॅज्युएट झालो, एवढाच फक्त फरक आहे. पण त्यांचं उजव पण ते पदोपदी जाणवतं तुम्हाला की ते जास्त अपडेटेड आहेत. आता आम्हाला फक्त मोबाईलचा फक्त कॉल घ्यायचा आणि कॉल करायचा, पण इंस्टाग्रामला आपला फोटो कसा अपलोड करायचा हे आम्हाला माहीत नाही. म्हणजे इतका तंत्राचा वापरण्याचा अभाव आमच्याकडे आहे आणि ते फार पुढे आणि पुढारलेली नट मंडळी आहेत. नक्कीच. जाता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आवाहन करशाल?
तुम्हाला वेगळं नाटक पाहायचं असेल, नवं काहीतरी बघायचं असेल, गीत संगीत नृत्य यांची मेजवानी बघायचं असेल, जोडीला रत्नाकर मतकर यांचा थरार त्यांच्या लेखनाचा अनुभव घ्यायचा असेल तर 217 पद्मिनीधाम आज तर आहेच, उद्या पण आहे आणि पुन्हा पुन्हा आम्ही पुण्यात येत राहू. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरा याचा आरंभला जाणार आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा हे नाटक लागेल तुमच्या शहरामध्ये जवळच्या नाट्यगृहात जाऊन निश्चित बघा, तुम्हाला आवडेल.